मध्ये आम्ही स्पर्धेत आहोत का? 100% आम्ही स्पर्धेमध्ये आहोत. आणि कुणाच्याही उपकारामुळे नाही तर आम्ही आमच्या ताकदीमुळे आहोत. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला आमच्या ताकदीची जाणीव आहे. या जिल्ह्याचे विद्यमान खासदारापासून ते लोकसभा मागणाऱ्या तिकीट मागणाऱ्यांना सर्वांना आमच्या दारात यावं लागलं. त्याचं कारणच आहे की आम्ही सामान्य माणसामध्ये आहोत आणि सामान्य माणूस हा केंद्रबिंदू समजून आम्ही काम केलेलं आहे. बाबुराव पोटभरे आज नाही, 15 वर्षांच्या कालखंडामध्ये आम्ही जाती जोडण्याचा आणि छोट्या छोट्या जातींना आणि छोट्या छोट्या समाजाला, छोट्या छोट्या गरीब माणसाला एकत्रित करण्याचं काम या जिल्ह्यामध्ये आम्ही केलेलं आहे. लोकांनी राजकारण केलं पण आम्ही ते केलं नाही. मला राजकारणच करायचं असतं तर या केस मतदारसंघामध्ये गेली 25 वर्ष मी आमदार राहिलो असतो. परंतु काही लोकांनी मला टार्गेट करून जातीचा शिक्का माझ्यावरती लावला, जातीवादाचा शिक्का लावला. त्यामुळं मला या केज मतदारसंघामध्ये किंवा बीड जिल्ह्याच्या कुठल्याही मतदारसंघामध्ये मला आमदार होता आलं नाही. तुम्हाला एवढं मी सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये, या जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही स्पर्धेत आहोत आणि आम्ही या निवडणुकीमध्ये लढण्याच्या तयारीत आहोत. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगायची मला की या जिल्ह्यामध्ये टक्केवारीचं राजकारण आम्हाला बंद करायचंय. मला कशासाठी यायचं या जिल्ह्यामध्ये? या जिल्ह्यातला जातीवाद संपवण्यासाठी, जातीय दोष संपवण्यासाठी. आणि या जिल्ह्यातलं आमदारांचं काही टक्केवारीचं राजकारण आहे. काही गुत्तेदारांना पुढं करून त्यांच्याकडून टक्केवारी घेऊन त्याच गुत्तेदारांकडून कामं करायची आणि जनतेला लुटायचं, जनतेचा पैसा लुटायचा. हा जो पायंडा गेल्या अनेक वर्षापासून जो पडला या जिल्ह्यामध्ये तो बंद करण्याचं काम मला करायचं. पत्रकार बांधव बोलत नाहीत. का बोलत नाही? बहुजन विकास मोर्चाच्या वतीने ही आमची सामाजिक संघटना, ही काही राजकीय पक्ष नाही. कोण्या पक्षाकडून लढायचं, कुठल्या पक्षाकडून लढायचं हे आम्ही ठरवू. परंतु या वेळेला आम्ही स्पर्धेत आहोत, 100% स्पर्धेत आहोत. आणि ज्या समाजाने ज्यांना आमदार, खासदार, मंत्री आजपर्यंत केलं त्यांची जिम्मेदारी सुद्धा आहे की आता त्या समाजातल्या लोकांना पुढं करून त्यांनाही खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी करण्याची त्यांची जिम्मेदारी आहे. एवढंच या प्रसंगी मला सांगायचं होतं. आपल्याला काय विचारायचं असेल तर आपण विचार. साहेब, केज मतदारसंघामध्ये खऱ्या मागासवर्गीय समाजाला न्याय मिळाला नाही. केज मतदारसंघाबद्दल आपली भूमिका काय आणि पुन्हा आपण मुंद्रा कुटुंबियांना पाठिंबा देणार का? नाही, खऱ्या मागासवर्गीयाला मिळाला नाही असं मी मानत नाही. विमलताई मुंद्रा सुद्धा मागासवर्गीयच होत्या. खरा मागासवर्गीय आणि खोटा मागासवर्गीय मी समजत नाही. मार, मांग, चांबार, ढोर, मोची हा शेड्यूल कास्टमध्ये आहे. म्हणून एका समाजाला कुठल्या मिळाली नाही असं मी मानत नाही. मिळाली, परंतु त्यांनी ज्यांना मिळाली त्यांनी त्या खऱ्या समाजाचं प्रतिनिधित्व केलं नाही. येणाऱ्या काळात 6 पण विधानसभा नाही, 6 पण विधानसभा लढवायच्या नाही. बीड जिल्ह्यामध्ये आम्ही केज विधानसभा, माजलगाव विधानसभा मतदारसंघावरती आमचा दावा आहे. 2 मतदारसंघावरती आणि भक्कम आमचा दावा आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांना तुम्ही पाठिंबा दिला, ज्यांच्या सोबत तुम्ही राहिलात, त्या पक्षाकडे तुम्ही मागणार आहेत का किंवा त्यांच्याकडे तुमचा दावा असणार आहे? त्यांच्याकडे आमचा दावा आहे. आम्ही पक्षाकडे कुठल्या मागणार नाहीत. पण व्यक्ती आमच्या बरोबर, आमच्या सोबत, आम्ही व्यक्तींच्या, बऱ्याच व्यक्तींच्या, मोठ्या नेते आमच्या संपर्कात आहेत आणि आम्ही संपर्कात आहोत. जसे महायुतीचे नेते आमच्या संपर्कात आहेत तसे महाविकास आघाडीचे नेते सुद्धा आमच्या संपर्कात आहेत. तर कुणाला एका लोकसभेमुळं संपूर्ण राजकारण संपलेलं असतं असं काही नाही. विधानसभा आहेत, नंतर जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, नगरपालिका आहेत, नगरपंचायत आहेत आणि याच्यातून प्रत्येक पक्षाला आपली आपली ताकद उभा करायची असते. एक लोकसभा संपली, निवडणूक म्हणजे सगळं संपलं असं काही होत नसतं. त्यामुळं प्रत्येकाला भविष्यासाठी प्रत्येक जण प्रत्येकाच्या संपर्कात असतो. महायुती का महाविकास आघाडीकडून? नाही, मी असं म्हणत नाही महायुती आणि महाविकास आघाडी, पण बऱ्यापैकी आम्ही त्या ट्रॅकवर आहोत. माजलगाव मतदारसंघातून लढणार? मी सांगितलं दोन्हीवरही आमचा दावा आहे. दोन्ही मतदारसंघात इच्छुक उमेदवार आपल्याकडून कदाचित मी असू शकतो. बाबा, तुम्ही म्हणालात की काही लोकप्रतिनिधी या जिल्ह्यामध्ये टक्केवारी घेऊन मतदार पोहोचतात.
अशा काही उदाहरणं जर तुम्हाला देता येईल तर नाही, उदाहरणं देईल. थोडं थांबा, थोडं एकदाच मला अंगावर घेऊ नका सगळं. फक्त म्हणजे जिल्ह्यातलं की फक्त केज विधानसभा मतदारसंघ? नाही, मी जिल्ह्यातलं बोललो आणि माझ्याकडं त्यांची आकडेवारी सुद्धा आहे. ज्या वेळेला द्यायची त्यावेळेला मी देईल, तुमच्यासमोर सगळ्यासमोर देईल आकडेवारी. कोण्या करोडमध्ये किती टक्के घेतले. सध्या परिस्थिती नाही. पण सध्या परिस्थिती याच्यासाठी नाही की एकदा सगळ्यांना अंगावर घेण्यात काहीच मतलब नाही आणि त्यांनाही आमची गरज आहे तशी आम्हालाही त्याची गरज आहे. तुमच्या म्हणण्यानुसार हा जर एखाद्या राजकीय पक्षानं तुम्हाला ऑफर केली माजलगाव किंवा केज, हा कोणाला प्रेफर करतात? नाही, आता एक लक्षात ठेवा की मला दोन्ही पक्षांनी लोकसभेमध्ये ऑफर केल्या होत्या. म्हणजे तुम्हाला टाकाला जायचं आणि मोरवं लपवायचं काय प्रश्न नाही. दोन्ही पक्षांनी मला ऑफर केल्या होत्या. तुमचा प्रेफरन्स कुठं राहील? खऱ्या मागासवर्गीयाला न्याय देण्यासाठी माझा आजपर्यंत प्रयत्न झाला नाही म्हणून मी केजकडे प्रिफरन्स देऊ शकतो. गौरवजी, माझा प्रश्न थेट आहे. थेटच नाही मला सांगितलं मी. 2 राजकीय पक्षांनी उमेदवारी कंटेस्ट करायला सांगितलं सांगितलं नाही. माजलगाव किंवा नाही हा. इन केस माजलगाव प्रेफर करणार का केज प्रेफर करणार? मी केज करणार. आणि माझा स्वभाव असा नाही, मी जे काय असेल ते माझं थेट असतं. आणि मी ज्यांच्या बरोबर आहे, तुम्ही सगळे 30 वर्षापासून आपले संबंध आहे, ज्यांच्याबरोबर होतो त्याच्याबरोबर प्रामाणिकच असतो आणि जिथं लात घालायची तिथं लातच घालतो. केज मतदारसंघ किंवा माजलगाव मतदारसंघ नाही, पण आमच्या म्हणण्याला प्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे असं आमचं म्हणणं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही केलं, आता आमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी केलं पाहिजे.